काय तुम्हाला पण माहिती आहे फोर्टक्समध्ये सुद्धा बोटनेक शिवलं जातं आणि आज आहे ना मी तुमच्यासोबत 32 साईजचा फोर्टक्स बोटनेक ब्लाऊज शेअर करणार आहे. नमस्कार कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर सुरुवातीला आपण आहे ना अस्तरवर पूर्ण कटिंग करून घेणार आहे फिनिशिंगमध्ये. तर सुरुवातीला एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इथं आपण बाहीचं कटिंग करणार आहे. बाही 9.5 आहे प्लस त्यामध्ये आपण अर्धा इंच घेतलेला आहे आणि इथं 2.5 इंचाचा आपण खड्डा घेणार आहे बाहीचा शेप देण्यासाठी. तर अशा प्रकारे बाहीचा शेप ड्रॉ केलेला आहे आणि बाहीचे फिटिंगचे माप आपण टाकून घेणार आहे आणि हे आहे असं कट करून घेणार आहे आपण. हे बघा दाखवलेलं पण सरळ असं बाही कट करून घ्यायची आणि आता इथं माप टाकायचे बघा. हा 32 साईजचा ब्लाऊज आहे आणि त्याचप्रमाणे मी घडी सुद्धा घातलेली आहे आणि उंची 14 आहे. 14 उंची प्लस आपण आहे ना पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि कंबर आहे 26 आहे आणि शोल्डर 15 आहे. तर 15च्या हाफ आपण शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडाचं सुद्धा आपण 7.5च घेतलेलं आहे बघा. आणि इथं 32चा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन, इथं कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन आणि इथं मुंड्याचा गोलाकार असा शेप आपण अर्धा इंचावरती देऊन घेणार आहे आणि अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घेणार आहे आणि गळा ना आपल्याला 3 इंचाचाच ठेवायचा. तर 3 इंचाचा गळा घेऊन आहे ना गोलाकार असा शेप देणार आहे. चेक करून घ्यायचं की दंड घेराचं माप बरोबर बसतंय का ते. आणि आता जसं आपण बॅक साईडने ड्रॉ करून घेतलं होतं तसंच फ्रंटला करणार आहे. कारण फ्रंट बॅक बोटनेक असलं ना तर दोन्ही पार्टचं कटिंग सेम असतं. फक्त फ्रंटला ना थोडंसं अर्धा इंच आतमध्ये यायचं आणि शोल्डर जी आपली दंड घेराची लाईन आहे ना त्यावरनं हाफ घेऊन आहे ना इथं आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे. 1.5 इंच प्लस मार्जिन घेतलेलं आहे आणि फोर्टक्स असल्यामुळे ना खाली उंची आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे बघा. आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण पफसाठी सुद्धा. आणि इथं पण आता बघा टक्सची मापे टाकून घेणार आहे. 2.5 इंचावरती मधला टक्स देणार आहे आणि मधला जो पॉईंट आहे ना तिथून आपण 2.5 इंचावरती असा मार्क करून घेणार आहे आणि मध्ये प्रत्येक पॉईंटच्या मध्ये ना 2-2 इंच अंतर ठेवणार आहे म्हणजे सेम सेम असे टक्स येतील आणि छान असा पफ क्रिएट होईल. तर तुम्ही बघू शकताय मी ना पॉईंट पासून आहे ना 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे बघा. आणि हे आहे असं सगळं गोलाकार कट करून घेणार आहे आपण. शोल्डर लक्षात राहू द्या की फक्त बॅक साईडचं शोल्डर आपण डाऊन करायचं आहे. फ्रंट साईडचा अजिबात डाऊन करायचा नाही आणि ज्या पद्धतीने आपण ड्रॉ केलंय ते कट करून घ्यायचं. मधला पार्टचा अजिबात कटिंग करायचं नाही, लक्ष राहू द्या. आणि हे जे राहिलेलं यातून आपल्याला हुक लोकच्या पट्ट्या तयार होतात आहे आणि आता कापडावर आपण कट हे जे मेन फॅब्रिक आहे त्यावर आहे ना आपण अस्तरचं पोर्शन ठेवून आहे ना आहे असं ॲज इट इज कट करून घेऊया. खरं तर फोर्टक्सचे ब्लाऊज शिवायला उरकतात आहे म्हणजे एका तासातच हे ब्लाऊज शिवून होतात आहे बघा. आणि आता आहे ना आपण शिवायला सुरुवात करूया. आता फोर्टक्सचं एक पार्ट घेतलेला आहे आपण एका साईडचा आणि तो ज्या पद्धतीने आपण ड्रॉ केलेला आहे त्यावर ॲज इट इज टिप मारून घ्यायची आणि गोलाकार कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट घ्यायचे आहे आणि अस्तरवर दाब टिप देऊन घ्यायची आणि परत उलट सुलट करून घ्यायचंय. आणि आता हे असं ॲज इट इज गोलाकार सगळ्या पूर्ण पोर्शनच्या कडेने टिप मारून घ्यायचे. पूर्ण जो पार्ट आहे त्याच्या कडेनं आहे अशी टिप मारून घेणार आहे आपण. हे बघा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ना आहे अशी पूर्ण कडेने टिप मारून घेणार आहे आपण. आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं कापड. हे बघा असं दाखवल्याप्रमाणे किती फिनिशिंगमध्ये शेपमध्ये दिसताना दिसते. आणि आता जे टक्स आपण मार्क करून घेतले होते त्याप्रमाणेच इथं टिपा मारायच्यात. अजिबात कमी जास्त करायचं नाहीये कारण प्रॉपर जे आपण मार्क केलं होतं ते ड्राफ्टिंग करतो त्यावेळेसच करून घेतलेलं आहे. त्यामुळे शिवताना एक्स्ट्रा काही आपल्याला करायची गरज नसते. ज्याप्रमाणे मार्किंग केलंय त्याप्रमाणेच शिवायचं असतं. आता हा झाला एका साईडचा पार्ट आणि सेम आता खाली एक पट्टी लावायची बघा. काही काही ना इथं ब्रेशर पट्टी पण बसवतात म्हणजे क्रॉस पट्टी असते ती बसवतात. पण आपण आहे ना इथं ब्रेशर पट्टी बसवणार आहे, क्रॉस पट्टी बसवणार नाही. म्हणजे जेणेकरून प्रिन्स कट सारखा पण ब्लाऊज वाटतो, जास्त ओल्ड पण वाटत नाही. ठीक आहे.
तर बुटीकमध्ये जे 4 टक्सचे ब्लाऊज शिवले जातात ना, याच पद्धतीचे असतात 4 टक्सचे ब्लाऊज. आता खाली आपण ब्रेशर पट्टी लावून घेतलेली आणि हुक लोकाची पट्टी सुद्धा आपण करून घेऊ. दुसरा पार्ट पण आपण रेडी करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आणि ही पट्टी जर थोडीशी तिरकी वाटत असेल तर सरळ करून घ्यायची. आणि आता ही हुकाची पट्टी आहे, आपण ह्याला ट्रिपल फोल्ड केलेलं आहे बघा. आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये टिप मारून घ्यायची. आणि इथं आता लोकाची पट्टी करायची, तर इथं सुद्धा सरळ पट्टी आपण करून घेऊया. आणि पट्टी बसवायच्या अगोदर चेक करून घ्यायचं आहे की दोन्ही पार्ट सेम आहेत की नाही, कमी जास्त आहे का नाही ते. आणि इथं लोकाची पट्टी बसवून झालेली. आणि आता बाहीवर स्टिच करून घ्यायचं आहे. बाहीला सुद्धा काय करायचं, इथं उलट सुलट आपण करणार आहे. उलटा भाग घ्यायचा आहे मेन फॅब्रिकचा आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि सरळ अशी टिप मारायची आहे. दाखवल्याप्रमाणे सरळ अशी टिप मारून घ्यायची. आणि पूर्ण बाहीच्या साईडने टिपा मारून घ्यायचे त्या अशा पद्धतीने. जे एक्स्ट्रा कापड दिसते ते कट करून घ्यायचे. आणि दुसरी पण बाही त्याच पद्धतीने आपण तयार करून घेतली. आणि आता बॅक पार्ट स्टिच करायचा आपल्याला. तर बॅक पार्ट पण काय करायचं, ज्या पद्धतीनं गळ्याचं मार्किंग केलेलं आहे बघा, त्याच पद्धतीनं इथं टिप मारून घेणार आहे आणि नंतर कटिंग करून घेणार आहे आपण. आणि छोटे छोटे कट असे देऊन घेणार आहे. आणि नंतर आहे ना दाब टिप आपण अस्तरवर देऊन घेणार आहे. आणि नंतर आहे ना सुलट करणार आहे. म्हणजे इथं क्लायंटची डिमांड होती की मला इथं टिप वगैरे काहीच सुद्धा दिसलं नाही पाहिजे म्हणून आहे ना. तर आपण अशा पद्धतीने इथं स्टिच करणार आहे. आता खालचा पार्ट पण करताना काय करायचं, वर जात गळ्याचं रेडी करून घेतल्यानंतर आहे ना खाली टिप मारून घ्यायची आणि नंतर खाली उलट सुलट करून घ्यायचं. म्हणजे दोन्ही पार्ट आहे ना, दोन्ही साईड आहेत त्या फिनिशिंगमध्ये येतात आहे. हे बघा दाखवल्याप्रमाणे. आणि आता हे हाताने व्यवस्थित सरळ असं कापड सेट करून घ्यायचं आहे. आणि नंतर साईडने फक्त टिपा मारायच्यात, कारण आपण आपली शोल्डर जॉईन करण्याची पद्धत तुम्हाला तर माहीतच आहे. तर हे एक्स्ट्राचं जे दिसतंय ते कट करून टाकणार आहे आपण. आणि आता मध्य काढायचं, कारण जे शिल्लक राहिलेले काट आहेत ना, ते इथं काट वापरणार आहे. थोडंसं फॅन्सी, थोडंसं रिच लुक येतो, त्यासाठी आपण आहे ना काट असे उभे इथं वापरणार आहे. तर काट काढून घेतलेले आहेत. काटाचं सुद्धा मध्य काढून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर मध्यातून काट जोडला जाईल. तिरकं इकडं तिकडं अजिबात कमी जास्त होणार नाही. ह्याच्या हिशोबाने ना आपण काटाचा सुद्धा मध्य घेतलेला आहे, ब्लाऊजचा मध्य घेतलेला आहे. आणि टिप मारून घ्यायची अशा पद्धतीने, जेणेकरून दिसलं नाही पाहिजे आपण जॉईंट कसा केलाय ते. ठीक आहे. आणि आता काटाच्या साईडने अर्धा अर्धा इंच असं फोल्ड करून घ्यायचंय बघा. आणि हे आलो नाही म्हणून मध्ये पिन लावून घ्यायची, म्हणजे तिरकी पट्टी अजिबात होणार नाही, एकदम व्यवस्थित सेट होईल पट्टी. आणि अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची. जे एक्स्ट्रा राहत आहे ते कट करून घेऊ आपण बघा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण खालून फोल्ड करून घेतले आणि साईडने पण अर्धा अर्धा इंच असं फोल्ड करून घेणार आहे आपण दाखवल्याप्रमाणे. किती फिनिशिंग मध्ये पट्टी पण सेट झाली आहे, तुम्ही पाहू शकताय. हे बघा, असं वाटतच नाही की ते आपण जॉईन केले. आणि नंतर एकदा चेक केल्यानंतर हे करायचं. आणि नंतर आता लास्टला याचे टक्स टाकून द्यायचेत. तर अशा पद्धतीने आपण टक्स मारून घेणार आहे. ठीक आहे. तर कोणाला सुद्धा असं वाटत नाहीये की ह्या पट्टी आपण अटॅच केली असेल वगैरे. आणि आता शोल्डर जॉईन करतोय बघा आपण. शोल्डर जॉईन करण्याची पद्धतीत हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल ना, तर कमेंटमध्ये येस असं टाईप करा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ यावर नक्की बनवून शेअर करेल. कारण हे शोल्डर जॉईन केल्यानंतर आहे ना अजिबात दिसत नाही, टिपच दिसत नाही कसं आपण जॉईन केले, कुठून जॉईन केलंय ते. तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये शोल्डर जॉईन झालेले आहेत. आणि आता फिटिंग परफेक्ट येण्यासाठीची एक टिप्स आहे बघा, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काय करायचं, हे फ्रंट आणि बॅकचा पार्ट आहे ना एकावर एक ठेवून घ्यायचा आहे आणि तो लावून बघायचा एकाला एक व्यवस्थित सेट करून, की कमी जास्त कुठं होतंय का. म्हणजे बाही जोडायच्या अगोदर आहे ना ही प्रोसेस करून घ्यायची. आणि जिथं एक्स्ट्रा दिसतंय तो पार्ट आपण कट करून घेणार आहे अशा पद्धतीने.
आता जर इथं बाही बसवली ना तर एकदम प्रॉपर पद्धतीने बाही बसते आणि अजिबात फिटिंग नंतर कमी जास्त वगैरे एक्स्ट्रा दिसत नाही. ठीक आहे. दुसऱ्या साईडचा पण आपण सेम त्याच पद्धतीने चेक करून घेणार आहे. ठीक आहे. तर आता इथं पण बघा तुम्ही एक एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घेऊया. तर हे एक्स्ट्रा जे दिसतंय ते कट करून घ्यायचं आणि नंतर आपण इथं बाही जोडून घेणार आहे. तर बाही जोडताना पण काय करायचंय, बाहीचा मध्य घ्यायचा आणि नंतर बाही जोडायची. आता हे जे कट आपण शेप दिला होता तिथं टिप मारून घ्यायची अगोदर अशा पद्धतीने. हे बघा. आणि आता बाहीचा मध्य काढून आहे ना बाही जोडायला स्टार्ट करायचे. बाहीचा मध्य काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने बाहीचा मध्य चेक करून घ्यायचा आहे. हे बघा. आणि मध्यातून जोडायचं म्हणजे काय होतं, दोन्ही साईडला कमी जास्त जर होत असेल तर एकसारखंच राहील. ह्या हिशोबानं मध्यातूनच बाही जोडायला सुरुवात करायची. जर कमी पडलं तर दोन्ही साईडला सेम पडेल, जास्त झालं तर दोन्ही साईडला सेमच होईल. ठीक आहे. आणि हे कट करून घ्यायचं. आता ही बाही जोडल्यानंतर आहे ना नंतर फिनिशिंगची टीप देऊन घ्यायची. पण ते आधी आहे ना आपल्याला कडावरनं ना साधे टीप मारून घ्यायची बघा. अशा पद्धतीनं साधी टीप मारून घ्यायची आणि नंतर काय करायचं माहिती आहे का, फिटिंगची मापे टाकायची. हे बघा, फिटिंगची माप आहेत ना ते टाकायचे. आपण कटिंग करताना किती मार्जिन ठेवलं होतं, 1.5 इंच ठेवलं होतं, तर तेवढंच 1.5 इंचात एक तर मोजणार आहे. तर फिटिंग करताना ना ब्लाऊज घ्यायची गरज पडत नाही. जेवढं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं होतं ना तेवढंच 1.5 इंचाची माप घ्यायची आणि फक्त इथे ना दंडघेर मोजायचा आणि दंडघेर जेवढा आहे त्याच्या हाफ इथं मग घ्यायचं बघा अशा पद्धतीनं. आणि आता दंडाचं माप टाकायचं म्हणजे दंडाची फिटिंग टाकायची आणि एल्बोची फिटिंग टाकायची इथं. त्याच्या हाफ करून घ्यायचा आणि पट्टीच्या साहाय्याने ना सरळ रेषा मारून घ्यायची बघा. अशा पद्धतीने दंडाचं माप टाकून घेते आणि एल्बो पसलं फिटिंगचं माप टाकून घ्यायचंय अशा पद्धतीनं. आणि सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची पट्टीच्या साहाय्याने. हे बघा अशा पद्धतीनं सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि ह्याच्यावर नाही ना आहे तशी एकदम सरळ टीप मारून घ्यायची. ज्या पद्धतीने ड्रॉ केलाय त्या पद्धतीने सरळ टीप मारून घ्यायची. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.